आचार्य सुदैव आमच्या कुळाचे राजपुरोहित. आमच्या कुळातील रोजचे पूजापाठ, कुलकुलाचार, महापूजा सारे त्यांच्या सल्ल्यानुसारच होय. माझ्या प्रसाद कक्षात मी एक छोटे देवघर तयार करून घेतले होते. त्यात सुदैव काकांकडून महाविष्णूची एक मूर्ती आणून अभिषेक करून बसवून घेतली होती. सुदैवांना सारे लोक आचार्य म्हणत, फक्त मी सुदैव काका म्हणत असे. ते मला फार जवळचे वाटत. मी त्यांच्याकडून पुराणातल्या गोष्टी ऐकत बसे. ती विष्णूची मूर्ती खूपच छान होती. शंख, चक्र, गदा, पद्म लिहिलेली, निळ्या संगमरवरी पाषाणाची पितांबर परिधान केलेली, पांढऱ्या शुभ्र पुष्पांची माला गळ्यात घातलेली ती प्रसन्न मूर्ती बघून मला सतत श्रीकृष्णाची आठवण येई. ती मूर्ती, तो घननीळ जणू माझ्याशी बोलतोय, हसतोय असा मला भास होय. जणू तो मला सांगत असे, अगं वेडे, मीच तुझा श्रीकृष्ण. तू माझीच होणार आहेस, फक्त माझी. मीही त्याच्याशी तसाच मानस संवाद साधत असे. खूप खूप बोलत असे. काय बोलत असे ते नाही मला सांगता येणार, कारण ते त्यावेळीसुद्धा काही प्रहरानंतर कुणी विचारले असते तर सांगता आले नसते. भान हरपलेल्या माणसाला असे काही सांगता येणे शक्य आहे का? मी तर त्यावेळी पूर्णपणे कृष्णमय होत असे. मी मनाशीच गुणगुणत असे, माझे तन कृष्ण, माझे मन कृष्ण, माझे जीवन कृष्ण. माझे ते देहभान विसरलेले रूप बघून माझ्या विष्णुभक्तीचे तिथे असलेल्या व्यक्तींना खूप नवल वाटे आणि कौतुकही. एकदा तर खूपच गंमत झाली. माझ्या सख्या मला खेळायला बोलवायला आल्या तर मी आपली कृष्णभक्तीतच धुंद झालेली. त्यांनी माझ्या मातेला शुद्धमती देवींना बोलावून आणले. तिने तातांना, माझ्या पाचही भावांना बोलावून आणले. एवढी माणसे भोवती जमली, पण मी आपली श्रीकृष्णाशी संवाद करण्यातच सारे जग विसरलेली. मी सर्वात धाकटी, सर्वांची लाडकी. एक शब्दही न बोलता सारे माझी अवस्था बघत होते. अखेर माझ्या मातेने मला प्रेमभराने जवळ घेतले. माझ्या डोळ्यात बघत ती म्हणाली, बघा हो, माझी लाडकी लेक म्हणजे आदिमायाच वाटते. किती तेज आणि गोडवा आलाय मुखावर, जणू साक्षात दुसरी लक्ष्मीच. आपल्या भोवती एवढी मंडळी जमलेली बघून मी मनातल्या मनात खूपच लाजली. मी लज्जेने माझ्या हाताने चेहरा झाकून घेतला. तातांनीही माझ्या पाठीवरून हात फिरवला. माझे पाचही भाऊ आणि सख्या मात्र मला चिडवत होत्या, लक्ष्मी लक्ष्मी म्हणून. कुणाकडेही न बघता मी वाटिकेकडे धाव घेतली. कालचक्र फिरतच होते. त्याचबरोबर आमची वयेसुद्धा वाढत होती. माझ्या चारही भावांनी आता तारुण्यात पदार्पण केले होते. मी आणि रुक्ममाली अजून किशोरावस्थेत होतो. माझे मोठे चारही बंधू आता राजबिंडे दिसत होते. व्यायामशाळेत जाऊन व्यायाम करून, आरोग्यवर्धक आहार सेवन करून बलवान तरुण झाले होते. युद्धशास्त्राचे तंत्रशुद्ध शिक्षणही त्यांनी घेतले होते. रुक्मिदादा तर खड्ग चालवण्यात विशेष निपुण होता. वयाबरोबर त्याचा रागही वाढतच होता. माझ्या सगळ्यांनीही माझ्याबरोबरच तारुण्याच्या सीमेरेषेवरून पाऊल टाकले होते. आपोआपच आमच्यातला खोडकरपणाला, बालवयातल्या मस्तीला आता आळा बसला होता. आम्ही आतासुद्धा खेळ खेळायचो, पण त्यात आता परिपक्वता आली होती. धावणे, पळणे कमी झाले होते. झाडांवर चढणे, पळापळी करणे बंद झाले होते. त्याऐवजी हातात हात घालून वाटिकेत फिरणे, कधीकधी फेर धरून गाणी म्हणणे असले खेळ आम्ही खेळत होतो. ऐकलेल्या कथा एकमेकींना सांगत होतो आणि आपले मते प्रदर्शित करीत होतो. आणि श्रीकृष्ण वेड, त्याला कुणी वेळ म्हणा की खुळेपणा म्हणा, माझ्या दृष्टीने ते माझे दुसरे जग होते. खरेच मी त्या काळात एकाच वेळी दोन जगात वावरत होते. एक दृश्य जग आणि दुसरे अदृश्य जग. दृश्य जग होते कौंडिण्यपुरात, माता पिता, बंधू, सख्या, राजपरिवार आणि प्रजाजन यांच्या सहवासात. आणि अदृश्य जग म्हणजे अन्य जनांच्या दृष्टीने अदृश्य, माझ्या दृष्टीने तर तेही दृश्यच. कौंडिण्यपुरातले जग निद्रावस्थेत तरी माझ्या मनातून दूर होत असे, पण श्रीकृष्णमय जग, ते तर रात्रंदिवस माझ्या हृदयात घर करून बसलेले असे. कशी सांगू मी तुम्हाला? स्वप्नात तर त्या जगात वावरायला मला पूर्णतः मोकळीक असे. प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात अवतरणारे वेड वय होते माझे. एक कळी फुलतानाचे माझे वय. शरीर आणि मन नुकतेच फुलायला सुरुवात झालेली. तारुण्याच्या खुणा शरीरावर आणि मनावर नुकत्याच उमलायला लागलेल्या. माझ्या मातेच्या, शुद्धमतीच्या डोळ्यात मला सतत माझ्याविषयी कौतुक, वात्सल्य उमटलेले दिसायचे. आता मला पूर्वीसारखे राजसभेत जाऊन तातांजवळ बसता येत नव्हते.
पाचही राजपुत्रांना राजदरबारात बसण्यासाठी खास आसन व्यवस्था करण्यात आली होती. त्यांच्या वयाच्या क्रमानुसार त्यांच्यासाठी सिंहासन रचना करण्यात आली होती. तातांजवळचे सर्वप्रथम आसन होते ते रुक्मिदादाचे. ज्येष्ठ युवराजाचा मान होता ना त्याचा. रुक्मिदादाचा वयाबरोबर सतत वृद्धिंगत होणारा संतापी आणि आक्रमक स्वभाव सर्वांनाच क्लेशकारक ठरत होता. तो भावी राजा होता हे सत्यच होते, पण तो आत्ताच स्वतःला हवे ते निर्णय घेत होता, तातांवर लादत होता, त्यांना मान्य करायला भाग पाडत होता. मग ते निर्णय राज्याबद्दल असोत किंवा आमच्या राजकुलाविषयीचे अंतर्गत असो. त्याच्यापेक्षा वयाने कनिष्ठ माझे 4 बंधू रुक्मरथ, रुक्मकेश, रुक्मबाहू, रुक्मवाली त्यांच्या वाऱ्यालाही उभे राहत नसत. मला सुद्धा त्याची भीतीच वाटत असे. त्याला श्रीकृष्णाचा राग येतो हे मला ठाऊक होते, पण त्याचा हा राग माझ्या भविष्यातील जीवनात एवढे वादळ उठवणार आहे ही कल्पना मात्र नव्हती. माझी स्वप्ने धुळीत मिळवण्याच्या त्याच्या योजनांची माझ्यासारख्या अजान अबोध मुलीला कशी कल्पना येणार? वर्षांमागून वर्षे, ऋतूंमागून ऋतू किती वेगाने पळत असतात ते लक्षात सुद्धा येत नाही. किशोरवय मागे पडून यौवनात मी केव्हा प्रवेश केला ते माझे मला सुद्धा कळाले नाही. मी आणि माझ्या सख्या, किती रम्य काळ होता तो. दिवसेंदिवस श्रीकृष्ण जगात माझे रंगून जाणे वाढतच होते. शीलवती तर सतत माझ्या या अवस्थेकडे बघून गालातल्या गालात हसत असे. मी तिला म्हणत असे, तुझंही असंच एक जग असेलच की. ती त्यावर गोड हसून म्हणे, आम्हाला कुठलं जग आणि कसली रम्य स्वप्न. आम्ही काय विदर्भ राजकन्या का सौंदर्यसंपन्न रुक्मिणी देवी आहोत की ज्यांच्या सौंदर्याची आणि बुद्धिमत्तेची कीर्ती सध्या त्रिखंडात दुमदुमत आहे. आणि असे तू हिमाचल सम्राटाचे राज्यांचे सम्राट राजपुत्र ज्यांच्या हाताखाली स्वयंवर मालेकडे आशेने डोळे लावून बसले आहेत. बिचारे, त्यांना काय माहीत की एका खोडकर व्यक्तीने लहानपणापासूनच आमच्या देवीच्या हृदयावर आपले प्रेमराज्यच बसवले आहे. ती अशी काहीतरी बडवायला लागली की इतर सख्याही तिला साथ देत असत. त्यावेळी मला मात्र काय करावे ते कळत नसे. मी कृतकोपाने त्यांच्याकडे बघत हात उघडत असे, त्याही खोट्या खोट्या भीतीने माझ्यापासून थोड्या दूर पळून जाण्याचे नाटक करत.